जय शिवराय मित्रांनो. उद्या 24 तासामध्ये म्हणजे 21 तारखेला सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, मालेगाव, साक्री तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर तसं मराठवाड्यात विदर्भातही आहे. पण ढगाळलेलं वातावरण खूप राहणार आहे. यामध्ये वारा असल्यामुळे पावसाची शक्यता मोठी बनत नाहीये. आता पुढे पहा, महाराष्ट्रातल्या जे काही प्रमुख शहरांची नावं आपण सकाळी व्हिडिओमध्ये सांगितली. मागे सुद्धा 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, की 19 तारखेनंतर हे वातावरण बिघडणार आहे. पण व्याप्ती मोठी नाही. जे मागेही सांगितले, 8 दिवसापूर्वी सांगितले, आताही सांगितले, व्याप्ती तीच आहे. आता जिल्हे थोडे कन्व्हर्ट होणार आहेत. कन्व्हर्ट म्हणजे जिल्हेही तेच आहेत. भाग त्याचे जे आहेत. आता उदाहरणार्थ तेलंगणाचा पाऊस नांदेडला परेशान करणार आहे, ज्याची माहिती सकाळी दिली आहे. त्यानंतर पावसाची व्याप्ती किती आहे आपण हेही पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे, ज्यांना कोणाला लाईव्ह दिसत नाही अशा मित्रांना विनंती आहे, तुम्ही फॉलो करून ठेवा किंवा नसलं फॉलो करायचं तर लाईक करून ठेवा, तुम्हाला ते रिकमेंड होऊन जाईल. आता बघा, उद्यापासून 21 तारखेपासून ते पुढच्या 24 तारखेपर्यंत जो काही पाऊस पडणार आहे त्या सगळ्याचा आढावा घ्या. उद्या फक्त 21 तारखेला कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात आभाळ गच्च भरून येणार आहे. पावसाची शक्यता नाहीये. पण 23ला आणि 24ला जसं की 22 तारखेपासूनच लातूर शहरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरीला सुरुवात होत लातूर, परभणी, बीड जिल्ह्यामध्ये तुरळक भाग एखादा 23, 24, 24 आणि 23 तारखेला. पण लातूरला 22, 23लाच काही ठिकाणी हलक्या सरी उतरायला सुरुवात होईल. धोका 2 दिवस नाहीये. दक्षिण भाग जर विचारात घेतला सोलापूर तर 23 आणि 24 आहे. त्यामध्येही सर्वदूर नाहीये. आणि विशेषतः आपण हे सुद्धा पाहणार आहोत की मग सगळ्यात जास्त व्याप्ती असणारे जिल्हे कोणते ते देखील पाहणार आहोत. पण महत्वाचं हे आहे की सगळ्यांना घाबरणं चुकीचं आहे. त्याला विषय प्रामुख्याने हे पहा की अकोला, अमरावती, चंद्रपूर, हिंगणघाट आणि वर्धा 23 आणि 24 यामध्ये काय होणार आहे. 23ला जर दूर दाखवलं नाही तर 24ला तो दाखवेल किंवा 23ला दाखवला तर 24ला दाखवणार नाही. कारण की ही वाऱ्याची अशी कंडिशन आहे, एक दिवस बाष्प पुरवठा करेल अशी जी शक्यता आहे. आभाळ तसं 26 तारखेपर्यंत राहील. पण यामध्ये सक्रियता आणि त्याच्या सोबत घेणारे जिल्हे जे आहेत ते म्हणजे पूर्व विदर्भातले चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अकोला आणि त्यासोबत असणारा अकोला. आता तुम्ही म्हणाल ह्या जिल्ह्यांची नावं तुम्ही दोनदा सांगितली आहे, याची व्याप्ती किती राहील. व्याप्ती सर्वात प्रामुख्याने पाहिलं, हा पाऊस सर्वदूर राहणार नाहीये. हा पाऊस वाऱ्यामुळे इकडे तिकडे पांगणार, काही ठिकाणी बराफ पडणार. पण लातूर सारखा, नांदेड सारखा, चंद्रपूर सारखा आणि अमरावती सारखा वातावरणाचा परिणाम 24 तारखेला जास्त आहे. 23 तारखेला वातावरणाचा परिणाम जर आपण लक्षात घेतला तर ही तारीख सगळ्यात महत्वाची ठरणार आहे अहिल्यानगरला. कारण की पूर्वेकडनं येणारं जोरदार वारं पूर्ण ढगाळ वातावरण हे अहिल्यानगर पशी येईपर्यंत थांबतं आहे. आणि इकडनं सुद्धा अरबी समुद्रामार्गे येणारं वातावरण सुद्धा बंगालच्या उपसागरातून येणारं वारं त्यासोबत येणारं बाष्प हे अहिल्यानगरपर्यंत येते. आणि अरबी समुद्रामार्गे येणारं देखील बाष्प जे आता तिथे सुद्धा एक गुजरात जवळ लो प्रेशर ह्याच तारखेला बनत आहे. त्यामुळे तिकडलं देखील बाष्प इथे येते आहे. त्यामुळे त्या अहिल्यानगरकरांना विनंती आहे, थोड्याफार भागामध्ये तुमच्या काही ठिकाणी अवकाळी गर्जनं वगैरे होऊ शकतं, पण जास्त धोका नाहीये. सगळ्यांनीच घाबरून लगेच मजूर लावणं, त्या काम करून घेणं अशी मोठी चिंता नाहीये. फक्त आपलं नियोजन काय करायचं प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भाला, की ती झाकापाकी करून ठेवायची एवढी तुम्ही मजल करायची आहे. किंवा आपले असे भाग आहेत काही उंच टेकाडाचे तिथे वारं जोराने सुटलं की ते गंज वाहून म्हणजे वाऱ्याने पळतील, ते झाकण्याची तयारी किंवा ते गोळा करण्याची तयारी उद्यापासून तुम्हाला करायची आहे. आणि 23 तारखेला प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर असे भाग आहेत. वारे अर्ध्या भागाला, मराठवाड्याला आणि विदर्भाला पूर्वेकडनं येतील आणि पश्चिम महाराष्ट्राला पाऊस यायच्या अगोदर 22ला 21ला हे पश्चिमेकडनं वाहतील. आणि पाऊस हा ज्यावेळेस 25 तारखेनंतर वातावरण जाईल, पश्चिम महाराष्ट्रातलं पूर्ण वातावरण निघून घालायला दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहतील. आता हे तुम्हाला किचकट जरी समजलं असेल, आता थोडक्यात जाणून घ्या की पाऊस कसा राहील. पहिल्याच दिवशी 22 तारखेला लातूर तुरळक भागांमध्ये, 23 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगरमध्ये तुरळक भागांमध्ये, संभाजीनगरचे सर्व तालुके नाहीत, फक्त कन्नड, सिल्लोड आणि जसं की वैजापूरमध्ये एखाद दोन गाव. त्यानंतर लातूर जिल्ह्याला अनेक ठिकाणी रस्ता ओला करणं, कुठे जास्त पडणं, कुठे कमी पडणं अशी शक्यता आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा जो आहे प्रामुख्याने अहिल्यानगरचं 23 तारखेचं पूर्ण करूयात. अहिल्यानगरला जो काही पाऊस येईल तो बीड मार्गे येणार आहे. ठीक आहे. गेवराई पट्टा, शहागड पट्टा, त्यानंतर तिकडे शिरूर जे भाग आहेत जे टेकडावरती आहेत त्या भागांनी आणि थोडंसं धाराशिव मार्गे देखील बाष्प इथे पुरवठा राहील. पाऊस टिकेल याची गॅरंटी नाहीये, पण तिथून तो जाईल सटकारा बिटकारा पालखपर्यंत पुढे सरकणार आहे. त्यानंतर 24 तारीख जी आहे सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट राहणार आहे. ही माहिती लक्षपूर्वक आहे का. आता घनसावंगीचे वगैरे जे मॅसेज विचारतो ना आपण, तुम्ही आठवत
या भागांना तो टिकणार नाही, काळजी करू नका. तर विशेष महत्वाचा असा आहे की नांदेड जिल्हा जो आहे प्रामुख्यानं नांदेड जिल्हा तेलंगणामध्ये जमा होत असलेल्या बाष्पामुळे नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मोठा झटका धर्माबाद असेल, इकडे खाली जो काही भाग आहे त्या भागाची नावं सांगतो तुम्हाला मी झूम करून. धर्माबाद, एक्झॅक्टली धर्माबाद असेल आणि ह्या भागाकडे दिलगुर सुद्धा आहे. या भागाकडे निजामाबाद मार्गे पाऊस येणार आहे आणि तो पाऊस नांदेड लातूर ह्या दिवशी असणार आहे. दिवस मावळता जर जोराने वारे वाहिले ते संध्याकाळी रात्री बेरात्री तो पडू शकतो. त्यानंतर 24 तारीख प्रामुख्यानं दुपारनंतरच वातावरण सक्रिय होईल आणि याच वातावरणाची जी काही डिटेल आहे, जी काही वातावरणाची ताकद आहे, 25 तारखेपर्यंत हवामान ती संपून जाईल. सांभाळाच्या 2 तारखा मराठवाड्याला आणि विदर्भाला 23 आणि 24. आणि एक लक्षात घ्या, हा जो काही अंदाज आहे, हा जो काही पाऊस आहे, सगळ्यांना होणार नाही, हे एक लक्षात घ्यावा. एवढंही घाबरून जाऊ नका. मग आता तुम्ही म्हणाल आणि काय होते माहिती का, जे मी आता 10-5 अहिल्यानगरमध्ये सांगितले, सोलापूर बीडमध्ये सांगितले 10-5 ठिकाणं, लातूरमध्ये त्याला थोडी जास्त वाढून सांगितले, नांदेडमध्ये पुन्हा थोडी जास्त वाढून सांगितले. इकडे जसं सुरुवातीला सांगितलंय मी की जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, या भागातही काही ठिकाणी 24 तारखेला आणि 23 तारखेला, 23 तारखेऐवजी किंवा 24 तारखेला 2 दिवसात तिथेही पडणार आहे. तरी ह्या भागामधला पाऊस जो आहे तो एकदा सुरुवात झाली की तिथल्याच आजूबाजूच्या 10-15 खेडेला घेणार आहे. सर्वदूर त्याची व्याप्ती नाही, एखादा तालुका मोकळाही जाऊ शकतो. आणि ज्यातले इकडे खानदेश वगैरे भाग, या खानदेश भागाला एक विनंती आहे, तुमच्याकडे आभाळ, बोंगारण, घाट, राहणार वगैरे पडणार 10-5 गावांचा समावेश आहे. जास्त धोका नाहीये. आता वीटभट्टी उत्पादक शेतकरी किंवा हरभरा काढून ठेवलेला शेतकरी जो आहे त्यांना एक विनंती आहे, 2 दिवस झाकूनच ठेवा. भलेही तुम्हाला कमी सांगितलं असेल किंवा नसेल, याच्यामध्ये तुरळक ठिकाणी पेंडवणी पावसाची मजल आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस किती होऊ शकतो, किती टक्केवारी येऊ शकते, मोठ्या ढगफुटीचा संदेश आहे का, गारपिटीचा रडार आहे का? गारपिटीचा रडार एकालाही आज किंवा उद्या सुद्धा समजणार नाहीये, पण एक अंदाज म्हणून बांधले सांगतोय की नांदेडनं थोडा अलर्ट राहायचंय, अहिल्यानगरनं थोडा अलर्ट राहायचंय. आणखीन काही भाग ट्रॅकिंग एरिया बनतोय गारपिटीचा, त्यामध्ये चंद्रपूर जिल्हाही सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बीडमध्ये साहजिक होणार नाही, पण ठीक आहे, तुम्ही नाही काही करायचं काम नाही बीडमध्ये सुद्धा. विशेषतः आता भोकरदन, चिखली, जाफराबादचा जो काही भाग मी वारंवार उल्लेख करत असतो व्हिडिओमध्ये, या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. तुमच्याकडे ट्रॅकिंग चेंज आउटमध्ये आहे, घटकात खामगाव, घटकात देवघराच्या घटकात लगेच हे तुम्ही सुद्धा घाबरून जाऊ नका. फक्त एक अर्धा 1 तासाचा झटका आहे, तो सुद्धा निघून जाईल. तर अशा प्रकारचा संदेश होता. तुमच्या काही मोजक्या कमेंट घेईल आणि व्हिडिओला पूर्ण विराम देईल. अमरावतीचं सांगितलं मित्र, तुम्ही लेट आलाय, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे फॉलो करून ठेवा, तुम्हाला लाईव्हची कंडिशन मिळून जाईल. मी बॅनर टाकी जाईल. ठीक आहे, 25 तारखेपासून हे वातावरण ढगाळ तर राहणारच आहे 25ला सुद्धा, पण हे वातावरण जरा जोर जो आहे तो कमी होत जाईल. 26ला तो आणखीन कमी होईल, म्हणजे खाली सरकत जाईल तो अकोल्याकडे ढगाळ वातावरणाजवळ, आणि 27ला पूर्वपदाला परिस्थिती येईल. 5 मार्चला आपला मान्सूनचा रिपोर्ट येईल, यामुळे आपला 28 फेब्रुवारी पासून अंदाज बंद राहतील. भोकरदनला पाऊस म्हणून नाही, एक फटकारा वगैरे आहे, आभाळ खूप राहणार या दिवसामध्ये. बरं, उद्याचा संदेश घेऊन टाका लगेच सगळ्यांनी. उद्या पुणे, नाशिक जिल्ह्यात मालेगाव, छत्रपती संभाजीनगरमध्ये, लातूरसह सांगली, सोलापूरमध्ये आभाळ खूप येणार आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी आभाळ खूप येणार आहे. यामध्ये पावसाचा धोका मोठा नाहीये, पण एखाद्या ठिकाणी ढगांची संख्या जास्त झाल्यास तिथे एखादा लहानसा फटकारा पडू शकतो. जास्त घाबरण्यासारखं काम नाही. परभणी 22ला सक्रिय होईल, थोडे तुरळक शितोडे पडतील, पण तुम्हाला 23 आणि 24ला थोडं शांत म्हणजे नियोजनमध्ये राहायचं आहे. अहिल्यानगर, जामखेडमध्ये काही ठिकाणी आहे. अहिल्यानगरच्या शहर परिसरातल्या कॉमन बाजूस जवळपास एक 70-80 किलोमीटरच्या रेंजमध्ये, मग इकडे राहुरी असेल, शिर्डी असेल, राहुरीला आणि शिर्डीला थोडी चिंता आहे, पण ह्या भागाच्या रेंजमध्ये, पाथर्डी असेल ह्या रेंजमध्ये तो पाऊस ट्रॅकिंग एरिया बनू शकतो आणि काम पडते तिथं गरजू अर्जू सुद्धा शकतो या दिवशी. तर अशी परिस्थिती आहे. तर जय शिवराय मित्रांनो, भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये. धन्यवाद.